107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक मालिका नवयुगाची ज्ञानमाला. गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण AI आणि ड्रोन टेक्नॉलॉजी या विषयाशी संबंधित AI ड्रोन एजंट याविषयी जाणून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देणार आहेत निखिल राजपूत आणि निलेश पालकर. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्रीदत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो या मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं. श्रोते हो, आताचं युग हे AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे आणि म्हणूनच यामध्ये नवतंत्रज्ञान आणि उद्याच्या आशा या सगळ्या सामावलेल्या आहेत. त्याचविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायला हवी, ती म्हणजे की अलीकडं तुम्ही ड्रोन या विषयातले अनेक सारे व्यवसाय पाहत आहात. तरुण विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी हा आजचा एपिसोड अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज आम्ही विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे AI आणि ड्रोन या दोन्ही विषयामध्ये काम करणाऱ्या 2 तरुण इंजिनियर्सना. हे दोघंही नाशिकहून आज विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं नाव आहे निखिल राजपूत आणि निलेश पालकर. नमस्कार निलेश आणि नमस्कार निखिल. नमस्ते. 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 दोघांचंही विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम अशाच नवउद्योजकांसाठी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात आम्ही वेगवेगळे तंत्रज्ञ आणि वेगवेगळे व्यावसायिक यांची भेट श्रोत्यांना करून दिलेली आहे. पण आजचा जो एपिसोड आहे तो माझ्यासाठी पण आणि श्रोत्यांसाठी पण विशेष आहे. याचं कारण म्हणजे मी आता श्रोत्यांना सांगितलं की ड्रोन आणि AI या दोन्ही गोष्टी एकत्रित आपण आता पाहणार आहोत. म्हणजे उद्याचा हा एपिसोड आहे असं खरं तर म्हणायला पाहिजे. खरं तर निखिल राजपूत आणि निलेश पालकर यांचं नेक्स्ट क्यूब ही जी कंपनी आहे याचे निखिल CEO आहेत आणि निलेश CTO आहेत. या दोघांनीही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित तंत्रज्ञान कंपनी सुरू केलेली आहे आणि आता नेक्स्ट क्यूब ही जी संस्था आहे, ही जी कंपनी आहे, ती AI सक्षम ड्रोन एजंट्स विकसित करते. आता AI सक्षम ड्रोन एजंट्स म्हणजे काय, ते कुठल्या उद्योगात वापरले जातात, त्याचं भविष्य काय, या सगळ्याविषयी आपण चर्चा सुरू करणार आहोत. पण मला आधी तुमच्या दोघांविषयी विचारायचं आहे. तुम्ही दोघं जण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेच विद्यार्थी आहात. निलेश आणि निखिल, तुम्ही दोघंही कर्मवीर संस्थेमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे. तुम्ही दोघंही खरं तर मेकॅनिकल इंजिनियर आहात. तुम्ही दोघांची भेट कशी झाली होती? 2014 मध्ये फर्स्ट इयर आम्ही जॉईन झालो NDMVP कर्मवीर बाबूराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये. आणि आय थिंक पहिल्याच एक हफ्त्याभरातच आम्हाला असं लक्षात आलं होतं की आम्ही एक 4-5 लोक आहोत की जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगबद्दल पॅशनेट आहोत. आम्हाला काहीतरी करायचं वेगळं, म्हणजे एज्युकेशन प्लस काहीतरी एक्स्ट्रा को करिक्युलर आम्हाला काहीतरी करायचं होतं. आणि मग आमचा ग्रुप पटकन बनला आणि आम्ही ते केलं पण की आम्ही एक फॉर्म्युला स्टाईल रेसिंग कार, स्टुडंट फॉर्म्युला जी बनते आणि त्यांची रेसिंग बुध इंटरनॅशनल सर्किट ग्रेटर नोएडा इथे होते. बऱ्याचशा आपल्याच पुणे युनिव्हर्सिटीमधले बरेचसे कॉलेज हे प्रोजेक्ट्स बिल्ड करतात आणि रेस करतात. सो आम्ही पण ते इन्स्पिरेशन घेऊन आम्ही डिसाईड केलं की आम्ही एक छोटीशी टीम बनून स्टार्ट करू. मग 4 वर्ष कॉलेजचे कसे निघून गेले ते कळलंच नाही, कारण जे माझे 8-10 मित्र होते त्यांच्यासोबत आम्ही दिवस रात्र मेहनत करून त्या गाड्या बनवल्या, ज्यांचा आम्हाला काही प्रायर एक्सपिरियन्स नव्हता. स्वतःहून शिकून आम्ही ते बिल्ड केलं आणि एक चांगल्या लेवलपर्यंत कम्पीट केलं. तेव्हा एक शिकलो आम्ही सगळ्यात महत्त्वाचे की एखाद्या गोष्टीमध्ये जर बॅकग्राऊंड नसेलही किंवा एक ती हँड होल्डिंग नसेल तरी आपण त्या मेहनतीने जिद्दीने आपण ते नॉलेज गेन करून काहीतरी कम्पीट तर फॉर शुअर एक स्टँडिंग आपल्यासाठी बिल्ड करू शकतो. तुम्ही अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली. एखाद्या गोष्टीचं बॅकग्राऊंड आपल्याला नसेल तरी देखील मेहनत केली आणि जिद्द असेल तर पुढे जाऊ शकू. निलेश, ही जिद्द आणि ही मेहनतच मला वाटतं की तुम्हाला अशा माहिती नसलेल्या किंवा नव्या असलेल्या एका गोष्टीकडे घेऊन गेली, ते म्हणजे ड्रोन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बरोबर. तुम्ही या विषयाकडे कसे वळलात? म्हणजे हे दोन्ही विषय खरं तर नवे होते. थोडं मी कॉलेजपासूनच सुरुवात करेन, कारण तिथनंच पूर्ण जे बॅकग्राऊंड आहे किंवा उगम जे म्हणतो आपण या पूर्ण स्टोरीचा तो तिकडेच आहे. जसं निखिलने सांगितलं की नॉलेज नव्हतं किंवा पूर्ण कल्पना नव्हती या विषयांची, पण इथे एक इंडस्ट्रीचा जो पहिला कॉन्टॅक्ट असतो तो इस्टॅब्लिश झाला, ज्या रेसिंग कारची जी पूर्ण जर्नी होती ना या जर्नीमध्ये. आणि त्यानंतर जसे आम्ही कॉलेज पासआउट झालो त्याच्यानंतर एक तर कळलं की ज्या विषयात आपल्याला नॉलेज नाहीये ते बिल्ड केलं जाऊ शकतं जर जिद्द आहे, मेहनत करायची तयारी आहे आणि उत्सुकता, क्युरिओसिटी तुमच्याकडे आहे अगर त्या विषयांमध्ये, त्या पर्टिक्युलर विषयांमध्ये. तर मग असंच करत असताना कॉलेज पासआउट झाल्यानंतर आम्ही जॉब्स सर्च करत होतो, जी एक पहिलीच पायरी असते आपली.
तिथे एक अपॉर्च्युनिटी किंवा एक संधी निर्माण झाली एका कंपनीमध्ये. PDRL म्हणून एक कंपनी आहे नाशिकमध्ये, जी काम करत होती ऑटोनॉमस एअर टॅक्सी डेव्हलप करण्यामध्ये, जी ड्रोन टेक्नॉलॉजी बेस्ड एक टेक्नॉलॉजी आहे, जिथे तुम्ही विदाऊट ह्युमन एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ट्रॅव्हल करू शकता. तर हे खूप एक्साइटिंग करणारं काहीतरी होतं, बरोबर. इथेच पहिली संधी निर्माण झाली. मी तिथे इंटरव्ह्यू दिला, तो इंटरव्ह्यू क्लिअर झाला आणि त्याच्यानंतर माझं पदार्पण झालं ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये. आता मुळात जेव्हा हे सुरू झालं तेव्हा ड्रोन टेक्नॉलॉजीचं असं काही बॅकग्राऊंड नव्हतं, बट मेकॅनिकल कॉन्सेप्ट ज्या होत्या, हँड्स ऑन गोष्टी ज्या होत्या, त्या कॉलेजमध्ये ज्या काही गोष्टी आम्ही केल्या होत्या, रेसिंग कार बिल्ड करणं किंवा एखाद्या विषयाची तिथे एक माहिती जरी नसेल तरी रिसर्च कसा करायचा आहे आणि त्या रिसर्च नॉलेजवर बेस काही निर्माण कसं केलं जाऊ शकतं. तर ही एक आयडियापासून तर कॉन्सेप्टपर्यंत किंवा जे आपण प्रोटोटाईप म्हणतो तर त्यापर्यंतची एक जर्नी किंवा एक तो प्रवास ऑलरेडी झाला होता इन अ वे. सो हीच सगळी जी एक सायकल आहे ही उपयोगात आली आणि त्या पद्धतीने जसं ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये पदार्पण झालं किंवा त्या विषयावरती पदार्पण झालं तेव्हा हा जो सगळा मागचा अनुभव आहे हा सगळा कामास आला. मग ड्रोन टेक्नॉलॉजी आणि हळूहळू ड्रोन नंतर मग AI हा पूर्ण प्रवास एक प्रकारे सुरू झाला. निखिल, जेव्हा निलेश या ड्रोन टेक्नॉलॉजीबद्दल शिकत होते तेव्हा तुम्ही कुठे होता आणि तुमचं काय चाललं होतं? मी MIDC मध्ये एक छानसा जॉब घेतला होता 9 to 5 आणि आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या दोघांचे जे बॉसेस होते खूप चांगले, मी म्हणेल की प्रोफेशनल्स होते आणि त्यांनी आम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटी दिली आणि खूप शिकायला दिलं. सो मी एका स्विचगेअर कंपनीमध्ये R&D प्रोडक्ट्स बघायचो. सेम जसं निलेश एक आयडियापासनं स्केलपर्यंत तो प्रोडक्ट कॉन्सेप्ट किंवा प्रोटोटाईपपर्यंत माझी रिस्पॉन्सिबिलिटी स्विचगेअरमध्ये, म्हणजे आपण डिस्कनेक्टर्स स्विचगेअर बघतो ते माझं डिझायनिंग आणि प्रोटोटायपिंग माझा स्कोप होता. बट आय थिंक त्या जर्नीमध्ये किंवा आमच्या जॉबच्या जर्नीमध्ये चांगले मेंटर्स, चांगले बॉसेस भेटणं हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता. कारण त्यांनी आम्हाला ते एक वर्ल्ड ओपन करून दिलं की तुमच्याकडे हे स्किल सेट्स आहे, आता तुम्ही याच्यानी एवढं तुम्ही अचीव्ह करू शकता. सो आय थिंक तो एक्सपोजर त्यांनी आम्हाला दिला आणि थँकफुली दोघांनी 2-2 वर्ष आम्ही ऑलमोस्ट नोकरी केली. आणि मला वाटतं की हाच तो मोठा मुद्दा होता की ज्याचं पाया तयार होणं हे गरजेचं होतं आणि तो तुम्हाला दोघांनाही 2 वर्ष 2.5 वर्षांमध्ये मिळाला तो पाया सगळा पूर्णपणे. श्रोते हो, आज निखिल राजपूत आणि निलेश पालकर या दोघा इंजिनियरसोबत आपण चर्चा करतो आहोत नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आणि आजचा आपला विषय आहे AI ड्रोन एजंट. तर मला आता पुढे जाऊन निखिल तुम्हाला विचारायचं की AI ड्रोन एजंट हा आपल्या बऱ्याचशा श्रोत्यांसाठी थोडासा नवीन कन्सेप्ट आहे किंवा नवीन संकल्पना आहे. तर याच्याविषयी काय सांगाल आणि तुम्हाला इकडे येण्याविषयी किंवा इकडे येण्यासाठी नेमकं कारण काय घडलं, कुठनं प्रेरणा मिळाली? ऍक्च्युली AI ड्रोन एजंट हा कॉन्सेप्ट जगभरात सुद्धा बऱ्यापैकी नवा आहे आता. आणि आम्ही सुरुवातीपासून एजंट्स बनवायला सुरुवात नाही केली. सो निलेश जेव्हा PDRL मध्ये होता, एअर टॅक्सीज ते बनवत होते, तेव्हा आम्हाला एक कॉमन प्रॉब्लेम स्टेटमेंट सापडलं की जे पण ड्रोनची जी फ्लाईंग आहे ती एका पीपल डिपेंडेंट आहे. म्हणजे खूप स्किल्ड पर्सन, एक पायलट आपल्याला असला पाहिजे आणि तोच ड्रोन उडवतो. जर तो स्किल्ड नसेल तर तो ड्रोन क्रॅश होऊ शकतो किंवा त्या मिस्टेक्स होऊ शकतात. आणि आम्हाला एक असं इमॅजिन झालं की जसं आपण एक ऑटोमोटिव्ह, म्हणजे आम्ही एक अॅनॉलॉजी ड्रॉ केली ड्रोन्स आणि ऑटोमोटिव्हमध्ये. आता जेव्हा आपण या ADAS वगैरे जे फीचर्स बघतो किंवा फुल्ली ऑटोनॉमस कार्स बघतो की जिथे आपण ड्रायव्हरला तो कम्फर्ट देतोय की तुम्हाला काहीच इंटरव्हेन्शन नाही करायचं आणि गाडी तुमची ऑटोमॅटिक पॉईंट A to पॉईंट B पर्यंत ट्रॅव्हल करेल. सो ह्या कॉन्सेप्टवर आम्ही एक थोडं इमॅजिनेशन केलं की ड्रोन्स सुद्धा या स्केलवर येऊ शकतील आणि त्याची प्रिपेअर्डनेस कोणाला तरी करावी लागेल. सो 2021 मध्ये जेव्हा आम्ही नोकऱ्या सोडल्या, आम्ही 7-8 महिने फोकस केला की प्रॉब्लेम्स काय आहे. तर हा प्रॉब्लेम एक आम्हाला आयडेंटिफाय झाला होता. याच्या व्यतिरिक्त अजून 6-7 प्रॉब्लेम्स होते. सो आम्ही बोललो इंडस्ट्रीशी, आम्ही डिफेन्समधल्या लोकांशी बोललो जे सर्व्हिंग आहेत, ड्रोन्स ऑपरेट करतात, मोठ्या एंटरप्राइजेसशी बोललो, ड्रोन पायलटशी आम्ही बोललो. आणि तेव्हा असं लक्षात आलं की स्केलवर त्यांना सुद्धा एक ऑटोमेटेड सिस्टम हवी आहे. आणि सुरुवात झाली, संकल्पना अशी होती की आम्हाला पायलटलेस ड्रोन सिस्टम्स बनवायच्यात. जशा या पायलटलेस सिस्टम्स बनवायला लागलो, बेसिकली ड्रोन एक त्याचा डॉकिंग स्टेशन, आपल्या घरातला जो क्लिनिंग रोबोट असतो त्याला कसं एक डॉकिंग स्टेशन आहे की तो परत येऊन तिथे चार्ज होतो, परत तिकडनंच बाकी प्रोसेस चालू करतो. हा ड्रोनचा पॉड होता, ड्रोनचा डॉक होता. आणि आम्ही हे बनवायला सुरुवात केलो. जवळपास आम्ही 16-17 सिस्टम्स डिप्लॉय केल्या. आणि जेव्हा डिप्लॉय केला तेव्हा आमच्या युजरकडनं आम्हाला समजायला लागलं की त्यांना आता हा जो युसेज आहे पायलटलेसवरनं आता त्यांना अजून ऑटोमेटेड इन्साइट्स, डिलिव्हरेबल्स त्यांना अजून वाढवायचे, युटिलिटी त्यांना वाढवायची. आणि मग आम्ही एजंटची संकल्पना ही मागच्या 1.25 वर्षामध्ये आम्ही बिल्ड केली की वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी एक स्पेसिफिक एजंट जो डे टू डे सर्व्हेलन्स असेल, म्हणजे आपला पूर्ण जो एरिया आहे त्याचं पेरिमीटर सिक्युरिटी सर्व्हेलन्स करेल, प्लस ज्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज घडतायत या मोठ्या फॅसिलिटीजमध्ये त्याचं एक क्लिअर व्हिजिबिलिटी आणि
ते पण प्रोसेस फॉर्मॅटमध्ये, म्हणजे रॉ फुटेज नाही, एका प्रोसेस फॉर्मॅटमध्ये जे खरंच मॅटर करतं ते लोकांना डिलिव्हर करेल. सो म्हणून आम्ही ड्रोन एजंट्स बनवायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये ड्रोन, आमचा डॉकिंग स्टेशन आणि AI हे सगळे एकत्रित आहे. आणि मग हे ॲक्च्युली पायलटलेस ऑपरेशन्स घडतात. जर त्याच्यात AI नसेल तर पायलटलेस होऊ नाही शकत. नेहमी आपल्याला एक ह्युमन इंटरव्हेन्शन किंवा एक व्हर्च्युअल पायलट का होईना आपल्याला लागेल. म्हणून मग आम्ही ही AI एजंट्सची संकल्पना बनवली. आणि आय थिंक पुढचं जे युग आहे, म्हणजे जर आपण एंटरप्राइजेस, गव्हर्नमेंट्स किंवा डिफेन्स पाहिलं तर इथे ड्रोन AI एजंट्सच वेगवेगळे कार्य किंवा ज्याला टास्क टू बी डन म्हणतात ते करत असतील. तुम्ही अतिशय क्लिष्ट असणाऱ्या गोष्टी आम्हाला सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करता. बऱ्याचशा गोष्टी टेक्निकल आहेत, पण तरी देखील आमच्या श्रोत्यांना समजतील अशी 2 उदाहरणं फार महत्त्वाची सांगितली. ते म्हणजे ड्रायव्हरलेस कार आणि आपल्या घरामध्ये सफाई करणारा तो जो काही छोटासा एक ड्रोन आहे, तो घरामध्ये सफाई करतो. त्यांना कोणीही ऑपरेट करावं लागत नाही. निलेश, जेव्हा आपण AI ड्रोन एजंट वापरतो तर त्याची आता तुम्ही व्यावसायिक स्तरावरती करता आहात, तर आता तुम्ही कोणत्या क्षेत्रासाठी काम करतात? अशी महत्वाची कोणती क्षेत्र आहेत की जिथं ड्रोन एजंट्स मोठ्या प्रमाणावरती अप्लाय केले जाऊ शकतात आणि त्यांचं काम नेमकं कसं चालतं, कुठल्या पातळीवरती त्यांचं काम चालतं? बरोबर. सगळ्यात आधी ना आपण इथे एक विषय समजून घेऊ महत्वाचा, की ऑटोमेशन किंवा एजंट्स ह्या गोष्टी कुठे सगळ्यात जास्त गरजेच्या आहेत, जिथे तुम्ही रेग्युलर रिपिटेटिव्ह काही गोष्टी करत आहात आणि त्या व्हॅल्यू ॲड नाही करत आहे तुमच्या डे टू डे. जसं आता आपण एक एक्झाम्पल घेतलं की क्लिनिंग रोबोट रेग्युलर रिपिटेटिव्ह एक गोष्ट करतोय आणि तो व्हॅल्यू ॲडिशन करतोय, जो घरातला तुमचा व्हॅल्युएबल टाइम आहे तो तुम्हाला टाकायला लागला नाही पाहिजे. तर सिमिलर पद्धतीमध्ये आता काही इंडस्ट्रीज आहेत, ज्या इंडस्ट्रीज बऱ्याच रिमोट लोकेशन्सला पण असतात. जसं आपण एक एक्झाम्पल घेतलं की मायनिंग आहे. मायनिंगमध्ये आपण 800 ते 1000 एकर्सचा एरिया असतो, 4 ते 5 स्क्वेअर किलोमीटर मिनिमम एरिया असतो. त्यानंतर सिमिलर आपण बघितलं तर जे सोलर पॉवर प्लांट आहेत, राईट, त्यांचा पण एरिया 400-500 एकर्सच्या अराउंड असतो आणि बहुतांश वेळा हा कुठल्या तरी पर्वतरांगेवरती किंवा अशा रिमोट लोकेशन्सला असतो. ह्या सिच्युएशन्समध्ये जो पण ऑन ग्राउंड डेटा आहे, जो गरजेचा असतो ऑपरेट करायला, डेली बेसिसवरचे जे पण बिझनेस रिलेटेड ऑपरेशन्स असतील ते सगळे रन करायला, आणि याच्यामध्येच ड्रोन एजंट्स हे सगळ्यात जास्त युजफुल ठरतात. त्याची प्रमुख 2 अशी कारणं आहेत. पहिलं कारण तर की ह्या रेग्युलर आणि रिपिटेटिव्ह लागणाऱ्या गोष्टी आहेत, आणि सेकंड कारण असं आहे की बहुतांश वेळा हे रिमोट लोकेशन्स असल्यामुळे जिथे ऑलरेडी मॅनपॉवर खूप लिमिटेड असते, वर्कफोर्स लिमिटेड असते, तर तिथे आपण किती व्हॅल्यू ॲड करू शकतो टेक्नॉलॉजी आणून आणि आपला टाईम वाचून, ह्या 2 गोष्टी बघितल्या जातात की कुठे कुठे यूज होऊ शकतो. तर सध्या जे पण आमचे कस्टमर्स आहेत त्याच्यातला एक बऱ्यापैकी मोठा भाग हा मायनिंग आणि सोलर सेक्टरमध्ये आहे, जिथे आम्ही बऱ्याच मोठ्या कंपनीसोबत काम करत आहोत, ज्याच्यामध्ये टाटा ग्रुप असेल, त्याच्यानंतर अदानी ग्रुप असेल, रिलायन्स ग्रुप असेल, तर यांच्यासोबत आम्ही एक काम करतोय. सिमिलरली जर आता पूर्ण आपण एक प्रवास बघितला ड्रोन्सचा, तर ड्रोन्स आपण बघितलं असेल जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लग्न समारंभ वगैरे इकडे सिनेमॅटोग्राफीसाठी इंट्रोड्यूस झाला, आणि तसंच जे पण सामान्य आपण लोक आहोत त्यांनी पहिल्यांदा ड्रोन तिथेच बघितलं असेल. पण हळूहळू जसं ड्रोनचा यूज वाढायला गेला तसे इंडस्ट्रीमध्ये ह्याचे खूप सारे ॲप्लिकेशन्स तयार झाले, कारण खूप सुंदर असं मशीन आहे जे काही मिनिटात आपल्याला एरियल डेटा एका ठिकाणी आणून देऊ शकतं. बरोबर. सिमिलरली मग गोईंग फॉरवर्ड ह्याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत आता ते डिफेन्समध्ये खूप जास्त होत आहेत. मग आर्मी असेल, नेव्ही असेल किंवा एअरफोर्स असेल, तिन्ही फॉर्मॅट्समध्ये. इथे सिक्युरिटी आणि सर्व्हेलियन्ससाठी आता आपण RV युनिट्स बघतो, आर्टिलरी सेंटर्स बघतो, तर यांच्याकडे सिक्युरिटी हा एक खूप मोठा एरिया असतो, सिक्युरिटी एक कन्सर्न्स असतो. रेकी करणं खूप मोठ्या एरियाला कंटिन्युअसली पॉसिबल होत नाही काही वेळा, तर इथे आपण हे ड्रोन एजंट्स डिप्लॉय करून कंटिन्युअस सर्व्हेलियन्स, रेकी ह्या गोष्टी करू शकतो, आणि जो काही डेटा आहे ना तो आपण एकाच ठिकाणी बघू शकतो. तर ह्या साऱ्या ज्या टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्समुळे या सोयी निर्माण झाल्या थोडक्यात. तर त्याच्यामुळे आता मायनिंग, सोलर आणि गोईंग फॉरवर्ड डिफेन्स हे खूप मोठं कन्झ्युम करतायत ड्रोन आणि ड्रोन टेक्नॉलॉजीजच्या गोष्टी आणि एजंटिक गोष्टी सुद्धा. वा, खरं तर तुम्ही ज्या क्षेत्रांमध्ये काम करतात ते अतिशय आवश्यक आहेतच. मला वाटतं की भविष्यात आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे या सगळ्या ड्रोन आणि AIची टेक्नॉलॉजी जी आहे ती. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आज आपण निलेश पालकर आणि निखिल राजपूत यांच्यासोबत चर्चा करतो आहोत AI ड्रोन एजंट या विषयावरती. निलेशने आता सांगितलं आपल्याला की जरी सर्वसामान्य माणसांनी लग्नामध्ये किंवा
मोठ्या मोठ्या साईट्सवरती जिथं आपण खूप पावसाळ्यातली सुंदर दृश्य ड्रोनने चित्रित केलेली बघतो फक्त कॅमेरा वापरून. पण अलीकडच्या काळामध्ये ड्रोनचा वापर हा व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होत आहे. मायनिंग असेल, डिफेन्स असेल, वेअर हाऊसेस असतील, या सगळ्यांच्या मध्ये निखिल तुम्हाला मला विचारायचं की अलीकडच्या काळात आपण वारंवार वापरलेला शब्द आहे की रिअल टाईम डेटा. आणि मला वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीनला खरं तर हे काम करणं खूप सोपं आहे. कारण निलेश जसं म्हणाला होता की प्रत्येक वेळेला माणसाने तिथं जाणं गरजेचं नाहीये किंवा ते खूप कष्टदायक असू शकतं किंवा वेळ खाऊ देखील असू शकतं. म्हणूनच मला वाटतं AI ची मदत इथं घेतली जाऊ शकते. या रिअल टाईम डेटा किंवा रिअल टाईम व्हिजिबिलिटी याच्याविषयी काय सांगाल? उद्योगांना याचा सगळ्याचा कसा फायदा होतोय आता? इंडस्ट्री 4.0 किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जेवढ्या मोठ्या कंपनीज आपण बघतो प्रत्येक ठिकाणी एक डिपार्टमेंट आहे फक्त इंडस्ट्री 4.0 आणि डिजिटायझेशन किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. ती आयडियाच ही आहे की रिअल टाईम माझा जो रिस्पॉन्स आहे तो अजून क्विकर असला पाहिजे किंवा जो मी रिस्पॉन्स करतोय तो ॲडिक्वेट किंवा राईट डेटा सोबत असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी रिअल टाईम डेटाचा व्हॅल्यू ही अजून ग्रेटर म्हणजे अजून मोठी होऊन जाते आणि पोटेन्शियल एक अनलॉक करून देतं की माझ्या इथे काय सिच्युएशन आहे ती मी अंडरस्टँड करून त्या पॅरामीटर्सवर जे मॅटर करतात आणि त्याच्यासाठी माझ्याकडे काही प्रोसेसेस असतील तर मी त्या ट्रिगर करू शकेल की ओके ही सिच्युएशन आहे त्याच्यासाठी हा माझा रिस्पॉन्स आहे. सो दॅट मी माझी एक एफिशियन्सी आणि परफॉर्मन्स मेंटेन करू शकतो. ज्याही ह्या मोठ्या साईट्स आहेत किंवा इन जनरल मला असं वाटतं की कुठलाही बिझनेस किंवा कुठलीही इंडस्ट्री जी आहे ती आता डेटावरच चालणार आहे. कारण तिथेच आपल्याला एफिशियन्सी लॉसेस, लीक्स ह्या गोष्टी कळायला लागतात. म्हणजे इट कॅन बी इन रिसोर्सेस, पीपल, इट कॅन बी प्रोसेसेस, कशामध्येही लिकेजेस असू शकतात आणि त्याला मॉनिटर करायचे मल्टिपल टूल्स आहेत जसे सेन्सर्स, IoTs आहे आणि ड्रोन ही त्याच्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे कारण तो तुम्हाला एक बर्ड्स आय व्ह्यू देतो. मग तुमचं डिसिजन मेकिंगला अजून एक चालना भेटते आणि एक सपोर्टिंग डेटा भेटतो की नेमकं ग्राउंड सिच्युएशन काय. सो हा जो रिअल टाईम आहे तो आय थिंक आधी जेव्हा ग्राउंड ट्रुथिंग ज्याला म्हणतो आपण की ग्राउंडवर काय चाललंय हे कोणीतरी मॉनिटर करायचं फिजिकली पर्सन जाऊन, तर आधी त्याला मे बी एक महिन्याभरात किंवा 10 दिवसात ते व्हायचं. ते नंतर अजून सेन्सर्सनी असं व्हायला लागलं की एका दिवसात आपल्याला डेटा भेटायला लागला. आता ड्रोन असतील किंवा अजून जे IoT सेन्सर्स आहेत त्याच्यानी मिनिटात तुम्हाला तो डेटा भेटतो. सो तुमचा ऍक्सेस वाढून जातो आणि मग तुमचं डिसिजन मेकिंग अजून खूप क्रिस्प, खूप राईट होऊन जातं. खरं म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर अतिशय सहज आणि उपयुक्तपणे होणं यासाठी हे AI ड्रोन एजंट खूप महत्वाचे होते. श्रोते हो, या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो आणि अभिमान आहे की जगभरामध्ये 2022 साली फक्त 4 कंपन्या अशा होत्या की ज्या AI ड्रोन एजंटवरती काम करत होत्या आणि भारतामध्ये तर कोणीच करत नव्हतं. आणि अशा काळी नेक्स्टक्यूब या संस्थेच्या माध्यमातून निखिल राजपूत आणि निलेश पालकर यांनी भारतात ही संकल्पना आणली आणि रुजवू पाहत आहेत. म्हणूनच तुमच्या दोघांचं विशेष अभिनंदन आहे. खरं तर ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असणारी ही जोडी आहे निलेश आणि निखिल. कारण तुम्ही ऐकलं असेल श्रोते, आता मघाच्या 10 मिनिटात बोलत असताना निखिल हा इंग्लिशमध्ये जास्त बोलत असताना अधूनमधून मराठी शब्द पेरत असतो आणि निलेश हा मराठीतून अस्खलित बोलत असताना एक दुसरा शब्द इंग्लिशमध्ये येतो. ही गंमतशीर गोष्ट जरी आपल्याला वाटत असली तरी तीच गोष्ट AIच्या आणि ड्रोनच्या बाबतीत आहे. भारतामध्ये अशा प्रकारचीच टेक्नॉलॉजी आपण आणायला पाहिजे जी एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे आणि सहजपणे जाणारी आहे. तर भारतात AI ड्रोन आता कितपत विकसित होतं? कारण तुम्ही सुरुवात केली आता आणि इतरही प्लेयर्स कोणीतरी सोबत आलेले असतील आणि भविष्यात जाऊन निलेश आपण काय पाहतो या उद्योगाकडे? नक्कीच. आता आपल्याला असं म्हणता येईल की जिथे पण हे टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स होत आहेत, जसं आता आपण एक्झाम्पल घेतलं मायनिंग इंडस्ट्री, सोलर इंडस्ट्री जे आहे, तर तिथे आम्ही बघितलं होतं की सुरुवातीला आमचं मेन पर्पज ह्या टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शनचं होतं की सिक्युरिटी आणि सर्व्हेलन्स, की जो सध्याचा मुद्दा आहे. कारण मायनिंग फॅसिलिटीज किंवा सोलर पॉवर प्लांट्स हे साधारणतः जसं आपण मगाशी म्हटलं एक खूप मोठ्या क्षेत्रावरती यांचा विस्तार असतो आणि तिथे सिक्युरिटी हा खूप त्यांना बॉटलनेक इश्यू असतो. तर सुरुवात इथून झालेली की आपण सिक्युरिटीचा प्रॉब्लेम यांचा सॉल्व्ह करूया. बट पुढे जाता जाता आम्हाला लक्षात आलं की सेफ्टी आहे, कंप्लायन्स आहेत, या सगळ्या गोष्टी त्याला ॲडिशन्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी डे टू डे यूजमध्ये ह्या टेक्नॉलॉजीनी यूज केल्या पाहिजेत. आणि त्याच प्रकारे या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्याचा वापर झाला की सुरुवातीला प्रिव्हेंटिव्ह गोष्टींसाठी यूज झालं आणि आता डे टू डे ऑपरेशनल गोष्टींसाठी यूज होत आहे. तर हा एक प्रवास होता त्यातल्या त्यात. आणि जशी कुठलीही टेक्नॉलॉजी कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा नवीन इंटरव्हेन्शन होत असतं तेव्हा सुरुवातीला एका पर्पजसाठी येते आणि नंतर त्या सेम टेक्नॉलॉजीचा मल्टिपल ठिकाणी आपण कसं पेनिट्रेशन करू शकतो ना, तो एक प्रवास सुरू होतो. जिथे प्रत्येक आयडिया असं सुद्धा नाहीये की ही नेक्स्टक्यूब कडनंच रुजवली जाते, बट त्या पर्टिक्युलर संस्थेमध्ये जे पण कार्यरत असतील वेगवेगळ्या
वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. त्यांच्याकडनं पण भरपूर साऱ्या संकल्पना येतात ज्या एक एक करून इम्प्लिमेंट होतात ऑन फील्ड, आणि मग तो पूर्ण टेक्नॉलॉजी आणि त्याच्याबद्दलची जी यूज केस आहे एक पूर्ण पर्टिक्युलर सेक्टरमध्ये ही डेव्हलप होत जाते. आपण एक उदाहरण देऊयात, मायनिंगमध्ये तुम्ही कशी सुरुवात केली आणि आता कुठं पोहोचलेला आहात? बरोबर. आता मायनिंगमध्ये आम्ही सुरुवात केलेली सिक्युरिटी जो मेन पर्पज होता त्यांचा, कारण त्यांचं बरेचसं मटेरियल्स असतात, बरेच इक्विपमेंट असतात जे थेफ्ट आणि चोरी हे खूप कॉमन होतं त्या प्रकारांमध्ये. तर लेट्स से जर एकदा कधी चोरी झाली तर 10 ते 12 लाख रुपयापर्यंत जे नुकसान आहे ते होतं एखाद्या मायनिंग इंडस्ट्रीमध्ये. आता जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा नाईट टाइम जे ऑपरेशन्स होते, रात्रीच्या वेळी कंटिन्युअसली ड्रोन फ्लाय करणं, आणि त्याच्यामुळे जसंही तिथे आजूबाजूला समजतं की आता इथे सर्व्हिलन्स आलेला आहे तर ते ऑटोमॅटिकली ते एक रिडक्शन किंवा कमी होऊन जाते त्या इन्सिडेंटमध्ये. बट सिमिलरली तिथे आम्हाला नंतर लक्षात आलं की यांचे ट्रान्सफॉर्मर्स असतात, बाकी जे इक्विपमेंट्स असतात, त्याच्यानंतर डेली बेसिसवरती सेफ्टी रिलेटेड की आपण हेल्मेट्स वापरत आहात का, हॅट्स वापरत आहात का, सेफ्टी शूज वापरत आहात का, PP जॅकेट्स वापरत आहात का, तर ह्या कम्प्लायन्सच्या गोष्टींमध्ये पण इम्प्लिमेंटेशन व्हायला लागलं. हळूहळू जे महत्वाचे इक्विपमेंट्स असतात, जिथे कोणीतरी जाऊन 3 किलोमीटर दूर आहे इक्विपमेंट, तिथे जाऊन एक मॅन्युअल फोटो मेंटेन करतायत, डायरीमध्ये रेकॉर्ड मेंटेन करतायत. तर आता कोणी 3 किलोमीटर जात नाही. आता एक सिम्पल मिशन प्लॅन होतं, ड्रोन जातो 3 किलोमीटर मधले जेवढे पण इक्विपमेंट आहे फोटो काढतो, AI ला पाठवतो, AI एक डेटा सिंथेसाइज करून, लेट्स से आता ट्रान्सफॉर्मर असेल, ऑइल लेवलचा एक रिपोर्ट बनवून कुठल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल कमी आहे हे पर्सनला सांगता, आणि तो जो व्यक्ती आहे ज्याचं रिफिलिंग करणं काम आहे तो फक्त जिथे निडेड ऍक्शन आहे तिथेच जाऊन ती ऍक्शन करत असतो. तर हे जे आपण म्हणतो नॉन व्हॅल्यू ऍडिंग गोष्टी ज्या होतात एखाद्या संस्थेमध्ये, हे एका प्रकारचं वेस्ट आहे जे मॅनपॉवर जिथे युटिलाइज होतं, तर हे हळूहळू कमी होत जातं. तर आणि हीच जर्नी प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहे. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर डिफेन्स जे आहे क्षेत्र, तर तिथे ड्रोन निर्माण करणं किंवा ड्रोन बनवणं हा एक वेगळा चॅलेंज झाला. पण एकदा ड्रोन बनल्यानंतर त्याला फ्लाय करणं हा पण एक चॅलेंज आहे, कारण त्याच्यामध्ये ट्रेनिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी येतात. तर जसं आता इंटरव्ह्यूच्या आधी आपली एक चर्चा झाली की आम्ही तुम्हाला 3 ते 4 तासात साधारणतः सांगू शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्या सिस्टीमवरनं ड्रोन फ्लाय करू शकता, इतकं सिम्पल आहे ते आता ह्या कंडिशन्समध्ये. आत्ता गोईंग फॉरवर्ड जो आपला प्रश्न होता की हे तर झाला आत्तापर्यंतचा प्रवास आणि कशी कशी ती टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह झाली, बट गोईंग फॉरवर्ड काय होतं, आता तुम्ही बघत असाल की डिफेन्समध्ये खूप युटिलायझेशन व्हायला लागलं ड्रोनचं. त्याचे 2 मुळात कारणं आहे. पहिलं कारण म्हणजे की ड्रोन हे खूप स्वस्त टेक्नॉलॉजी आहे रिलेटेड टू जे पण वेपनरीज आणि हे युटिलाइज्ड होतं. सो साधारणतः एक ड्रोन आपल्याला $300 ते $500 म्हणजे 2 ते 3 लाखाच्या रेंजमध्ये, स्टार्टिंग फ्रॉम 50,000 ते 2,000च्या रेंजमध्ये आपण एक ड्रोन बनवू शकतो. 50,000 ते 2 लाखाच्या रेंजमध्ये आपण एक ड्रोन बनवू शकतो, राईट. आणि कुठलेही जे ड्रोन्स आहेत हे ड्रोन साधारणतः 5 ते 7 किलोमीटरवर जाऊन अटॅक सुद्धा करू शकतात. आता काय होत होतं की ही टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस झाली जी अटॅकसाठी यूज झाली, आणि डिफेन्ससाठी ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये मग मिसाईल्स होत्या. आता एक मिसाईल तुमची स्टार्टिंग फ्रॉम 1 मिलियन म्हणजे कोट्यांच्या घरात असते मिसाईल जी ह्यांना इंटरसेप्ट करते. तर मग हे खूप असिमेट्रिक वॉर झालं, जिथे 2 लाखाची गोष्ट आहे आणि 1 कोटीचं मिसाईल आहे. तर असे जे असिमेट्रिक वॉर आहे हे सुरू झाले. आत्ता टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्टेज जे पण आपण म्हणतो आणि स्पेसिफिकली जो पायलटलेस ड्रोन्समध्ये चालू आहे तो ह्या पद्धतीचे डिफेन्स सिस्टम क्रिएट करण्यामध्ये आहे, जिथे एका 2 लाखाच्या ड्रोनला आपण 2 लाखाच्याच ड्रोननी काउंटर केलं पाहिजे, बरोबर. आता इथे एखादं जे प्रोजेक्टाईल आहे किंवा ड्रोन आहे जे 100, 150, 200 किलोमीटर वेगाने तुमच्याकडे येत आहे, त्याला कितीही काही झालं स्किल पायलट पण त्याच्या स्किलवरती इंटरसेप्ट करणं खूप अवघड आहे. तर टेक्नॉलॉजी आता ह्या सेक्टरमध्ये पुढे चालली की इथे अजून फिजिकल लेवलला आपण AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे हा यूज करून कशा पद्धतीने ते इनकमिंग प्रोजेक्टाईल आपण कॅप्चर करू शकतो आणि त्याच्या अगेन्स्ट डिफेन्स करू शकतो. तर आता जे सध्या आम्ही गोईंग फॉरवर्ड ज्या प्रोजेक्ट्सवरती काम करतोय त्याच्यामध्ये मोस्टली ह्याच टेक्नॉलॉजीचा समावेश आहे, जिथे आता एक
आपण म्हणू शकतो की रिअल टाईम डेटा ही एक गोष्ट झाली ज्याच्यावरती आपण इन्साइट्स किंवा नवीन नवीन गोष्टी इझी करत होतो या इंडस्ट्रीजसाठी. बट सिमिलर गोष्ट आता डिफेन्ससाठी आम्ही करतो, जिथे AI खूप फिजिकल लेवलला आहे. जो पूर्ण कंट्रोल आहे ड्रोनचा तोच AIच्या हातात असणार आहे, आणि त्याच्यामध्ये पण इट इज ह्युमन प्लस AI सिस्टीम, जिथे ह्युमन फायनल कॉल घेऊ शकतो की मला जाऊन एंगेज करायचं आहे का नाही करायचं आहे. बट एंगेज केल्यानंतर जे पण एंगेजमेंट आहे त्या प्रोजेक्टाईल सोबत हे AI करेल. राईट. खरं म्हणजे येणारा काळ हा सगळा असाच असणार आहे. बरोबर. तुम्ही येत्या काळाची पावलं ओळखून नेक्स्ट क्यूब सुरू केलेला आहे. खरं तर तुम्हाला या क्षेत्राबद्दल बऱ्यापैकी जाण आहे आणि तुमच्यासोबतची ही चर्चा आहे ही मला अशीच पुढे चालू ठेवायची. पण आजची आपली रेडिओची वेळ पाहता आज आपण इथं थांबणार आहोत आणि उद्याच्या भागामध्ये AI ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे भारताला आणखीन कसा फायदा होऊ शकतो, इतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपण जाऊ शकतो, तसंच तरुणांना कोणकोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत हे देखील जाणून घ्यायचं आहे. तेव्हा आज निखिल आणि निलेश तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आशा करतो की उद्या पुन्हा आपण विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये नक्की भेटूयात आपल्या श्रोत्यांना या मालिकेमध्ये जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. धन्यवाद आणि नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर. AI ड्रोन एजंट या क्षेत्राविषयी माहिती करून घेतलीत. ही माहिती आपल्याला दिली होती निखिल राजपूत आणि निलेश पालकर यांनी. त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. मित्रहो, नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. मित्रहो, AI ड्रोन एजंट या विषयाचं आपण जाणून घेतलं, पण याच क्षेत्रामधील युवकांसाठी उपलब्ध असणाऱ्या संधी याविषयी आपण जाणून घेणार आहोत नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात याच वेळेत. या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 अथवा विद्यावाणी FM@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत राहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम 107.4 FM वर. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून ऐकत आहोत. मित्रहो, काल या कार्यक्रमात आपण AI ड्रोन एजंट याविषयी जाणून घेतलं. आज याच क्षेत्रामध्ये युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी याविषयी जाणून घेणार आहोत निखिल राजपूत आणि निलेश पालकर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्रीदत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोतेहो नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मालिका नवयुगाची ज्ञानमाला. ही मालिका आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्याने ऐकतो आहोत. श्रोतेहो, आपल्याला आठवत असेल की कालच्या भागामध्ये आपण AI ड्रोन टेक्नॉलॉजी अर्थात एका नवीन विषयाला चर्चा करायला सुरुवात केली होती आणि 2 तरुण इंजिनियर्स निलेश पालकर आणि निखिल राजपूत ज्यांनी भारतामध्ये सर्वप्रथम AI टेक्नॉलॉजी आणि त्याच्यावर आधारित असणारा ड्रोन एजंट हा तयार केला. खरं तर अशी सुरुवात करणारे हे 2 तरुण आपल्या जवळच नाशिकमधून आलेले आहेत. आज देखील आम्ही त्यांना विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार निलेश आणि नमस्कार निखिल. नमस्कार सर. काल आपण बोलत असताना असं म्हणालो की सर्वसामान्य माणसाला जेव्हा फक्त विवाह समारंभात असेल किंवा मोठ्या रॅलीजमध्ये असेल जिथं ड्रोन दिसत होता कॅमेरापुरता, तिथं तुम्ही ड्रोनला AI टेक्नॉलॉजीची जोड देत मायनिंग असेल, खाण विषय असेल किंवा डिफेन्स असेल, वेअर हाऊसिंग असेल अशा मोठमोठ्या उद्योग व्यवसायांमध्ये या दोन्हीचा उपयोग केला. आणि जिथं अधिकचे श्रम मानवाला करावे लागत होते, अधिकचा पैसा द्यावा लागत होता, अशा ठिकाणी AIच्या मदतीनं अतिशय स्मार्ट सोल्युशन्स उपलब्ध करून दिलेले आहेत. मागच्या भागात चर्चा करत असताना आपण असं म्हणालो होतो की भारताला यामध्ये खूप मोठं भविष्य दिसतंय. अनेक तरुण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ड्रोन टेक्नॉलॉजी इकडे वळू शकतात. त्यांच्यासाठी आजचा हा एपिसोड खूप महत्त्वाचा असणार आहे. सुरुवात करत असताना मला तुम्हाला असं विचारायचं आहे की AI आणि ड्रोन टेक्नॉलॉजीमुळं कोणकोणते नवनवीन उद्योग व्यवसाय किंवा नवीन संधी निर्माण होत आहेत? AI ड्रोन एकत्रित, जसं आपण आता म्हटलो की कॅमेरा हे त्याचं मेन फंक्शन होतं की आपल्याला ती फीड दाखवणं किंवा कॅमेरामधनं व्हिडिओ काढणं, फोटोज काढणं. जसं आपण त्याची एक ॲडिशनल युटिलिटी आता स्प्रेइंग ड्रोन्स किंवा ॲग्रिकल्चर ड्रोन्समध्ये जे बघतोय की तो एक स्प्रेइंग करतोय. सेम ड्रोन्स आपल्याला फसाड क्लिनिंग असतील, म्हणजे बिल्डिंग्स क्लीन करायचे असतील, काही क्रिटिकल एरियाज क्लीन करायचे असतील. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आता, जस्ट की मला काही सॅम्पल कलेक्ट करायचं आहे कुठनं, डिलिव्हरी करायची आहे कुठल्या गोष्टींची, तिथे सुद्धा ड्रोन्स आता युटिलाइज व्हायला लागलेले आहेत. सो तिची युटिलिटी आहे किंवा तिची ऑपॉर्च्युनिटी ती आता खूप मोठी झाली आहे. कारण
कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीला काही इनिशियल यूज केसेस व्हॅलिडेट करायच्या असतात. एकदा त्या व्हॅलिडेट झाल्या की मग लोक ऑटोमॅटिकली ऑपॉर्च्युनिटीज बघायला लागतात की अच्छा मला ड्रोन अजून याच्यात पण युटिलाइज करता येईल का, ही फिजिबल आहे का ही यूज केस. आणि मग अशा मल्टिपल यूज केस आल्या आणि मल्टिपल युजर्स आले की ती यूज केस फिजिबल होऊन जाते बाय डिफॉल्ट. तर एक आहे की ड्रोन हा एक कॅमेरा पेलोड म्हणून युटिलाइज होत होता आणि तो अजून युटिलाइज होत राहील. त्याच्यात मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज आणि गॅप्स ओपन होतील ह्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा. जसं ऑइल अँड गॅस झालं, मला असं वाटतं की स्मार्ट सिटी सर्व्हिलन्स आहे, ब्लड सॅम्पल्स आहेत, त्यांच्या टेस्टिंगसाठीची जी डिलिव्हरी आहे, अशा यूज केसेस तर येतीलच. सेकंडली ऑपॉर्च्युनिटीज अजून बिल्ड होतील की इथे जे गॅप्स आहेत जे बाकी कंपनीज मीट नाही करत आहे तिथे आयडेंटिफाय करणं, त्या स्टेक होल्डरशी बोलणं आणि मग त्याच्यावर काहीतरी बिल्ड करणं. जर हे कॉलेज लेवलपासनं किंवा मला असं वाटतं की ड्रोन हा एक सब्जेक्ट स्कूलपासूनच चालू होईल आता, कारण मला असं वाटतं मॉडर्न युटिलिटी म्हणजे वॉरफेअर तर ड्रोननीच आहे, बट खूप सिव्हिलियन ॲप्लिकेशन्स आहेत की जिथे ड्रोन खूप मेजर रोल प्ले करू शकतो. आणि मग जर आपल्याला तेवढे ड्रोन इंजिनियर्स पाहिजे आणि पंतप्रधानांचं असं म्हणणं आहे की भारत हा ड्रोन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड झाला पाहिजे आणि म्हणूनच तशाच आपल्याकडे पॉलिसीज पण फॉर्म्युलेट होतात. तर मला असं वाटतं शाळेपासून ड्रोन सुरू झाला पाहिजे. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील किंवा नॉन इंजिनिअरिंग पण जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा खूप लवकर त्या युटिलिटीजवर काही ना काही बिल्ड करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे खूप DIY प्रोजेक्ट्स असतात ज्यांच्यापासून ते सुरू करू शकतात. स्पेसिफिकली जर आपण AI वर बोलायला सुरुवात केलं, म्हणजे ड्रोन तर एक हार्डवेअर आहे की जिथे थोडीशी ट्रायल अँड एरर आहे किंवा एक्सपर्टीज इव्हेंच्युअली बिल्ड होते. आणि आहेत असे लोक की जे 6वी-7वी पासून पण मुलं DIY किट्स पासून ते स्टार्ट करतात आणि मग ती जमून जाते ओव्हर द टाइम. बट AI जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जो कलेक्टेड डेटा आहे तो ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहे. सो मी जर ठरवलं की मला AI फक्त ट्रॅफिक मॉनिटरिंग करायची आहे किंवा हायवे मॉनिटरिंग करायची आहे, त्याचा खूप डेटा ओपन सोर्स अवेलेबल आहे ज्याच्यावर मी माझे मॉडेल्स बिल्ड करू शकतो, ट्रेन करू शकतो. आणि मग ती जी डिटेक्शन झालंय ते कसं एका युजरला दिसलं पाहिजे की त्याचं डिसिजन मेकिंगला एक चालना भेटेल. तर अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर AI ह्यांच्यावर आपण छोटे छोटे प्रोजेक्ट्स बिल्ड करून एक ती सुरुवात करू शकतो आणि मग डेमो ट्रायल्स करू शकतो. युटिलिटी आपल्याला युजर सांगेल की याचा फायदा किती आहे आणि अजून त्याला काय फीचर्स पाहिजे हे त्याच्याकडनंच येतील. निलेश, खरं तर तुम्ही भारतामधले पहिले आहात की ज्यांनी AI आणि ड्रोन एकत्रित आणले. पण आता जर काही उदाहरणं देऊन सांगायचं झालं तर जसं की पोलिसांसाठी असेल किंवा फायर फायटिंग किंवा फायर ब्रिगेडसाठी असेल किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये असेल, ड्रोन आणि AIचा वापर कशा पद्धतीने होतो, आमच्या तरुणांना त्याच्यातून जास्त इन्साइट्स मिळू शकतील. ड्रोनचं एक सगळ्यात स्पेसिफिक स्पेशालिटी आपण म्हटलं, कारण बाकी जेवढे आपण सोल्युशन्स बघतो हे सगळे 2D स्पेसशी रिलेटेड आहे, जिथे आपण ग्राउंडवरती रोबोट्स ह्या सगळ्या गोष्टी बघतोय. आणि एरियल असल्यामुळे पॉईंट A टू पॉईंट B क्विकेस्ट जाणं, सगळ्यात कमी वेळात जाणं ही सगळ्यात मोठी स्पेशालिटी आहे. तर जसं आता तुम्ही बोलले फायर फायटिंग आहे किंवा लॉ एन्फोर्समेंट आहे जिथे पोलीस डिपार्टमेंट यूज करतं, किंवा महानगरपालिका आहे ज्या इन्क्रोचमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण ड्रोन यूज करतात. इथे सगळ्यात महत्वाचं एक ऍप्लिकेशन आहे जे नव्याने तयार होत आहे, ज्याला आम्ही DFR म्हणतो. DFRचा अर्थ आहे ड्रोन ॲज अ फर्स्ट रिस्पॉन्डर. माणूस पाठवायच्या आधी आपण ॲज अ फर्स्ट रिस्पॉन्स पार्ट म्हणून ड्रोन पाठवू शकतो का? एक एक्झाम्पल घ्यायचं झालं त्याचं की कुठेही काही दंगल झाली किंवा काही गुन्हा होत असेल, आपण 112ला कॉल करतो. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे असणारी लिमिटेड वर्कफोर्स जे पण आहे, पोलीसमध्ये असेल किंवा लॉ अँड एन्फोर्समेंटच्या ठिकाणी असेल, मल्टिपल मोठ्या सिटीज आहेत, लोकसंख्या खूप अधिक आहे आपल्याकडे, तर रिस्पॉन्स यायला वेळ लागतो आणि राईट रिस्पॉन्स यायला वेळ लागतो, कारण त्यांना सुद्धा ग्राउंड परिस्थिती पूर्ण 100% अवगत नसते, माहीत नसते. ह्या केसमध्ये तो जो 15, 16, 20 मिनिटांचा टाइम आहे तो आपण काही सेकंदात आणू शकतो ड्रोनने. ज्या लोकेशनवरनं कॉल आला त्या लोकेशनला ड्रोन अगदी काही 1 ते 2 मिनिटात पोहोचतो. जी लाईव्ह फीड असते, जे पण कोणी ऑफिसर्स आहे त्या ऑफिसर्सला त्यांच्या मोबाईलवर दिसते. सो जेव्हा ते त्या लोकेशनपर्यंत पण जात आहेत ना, दे आर बेटर प्रिपेर्ड की तिथे जी पण सिच्युएशन आहे त्याच्यासाठी ते तयार आहेत. त्यांना इन्फॉर्मेशन जी आहे सगळी ग्राउंडवरची ती इन्फॉर्मेशन अवगत आहे. सिमिलर इन केस ऑफ फायर फायटिंग झालं, सेम ड्रोन सेम मशीन, एखाद्या ठिकाणी आग लागते, तिथे काही सेकंदात मिनिटात पोहोचतंय. रॅदर दॅन की आपण फक्त इस्टिमेट करू की हा आगीचा सोर्स काय, ड्रोनवरचे जे थर्मल कॅमेरा आहे तो तुम्हाला हॉटस्पॉट सांगू शकतो की हे सेंटर आहे जिथून आग तयार होते, निर्माण होते आणि तुम्ही त्या साईडला जाऊ शकता.
हे विकर सेक्शन्स आहेत जिथे कमी आग लागलेली आहे, तर हा तुमचा ऑप्टिमम पाथ असू शकतो तिथे पोचायचा आणि जे पण आग विझवण्याचे जे पण काही एफर्ट्स आहे ते करण्याचा. तर असे अनेक पद्धतीने ड्रोन युटिलाइज होऊ शकतो. जसं आपण अजून MNCचं एक एक्झाम्पल म्हटलो की जिथे इन्क्रोचमेंट्स आहेत, ज्या गोष्टी आहेत, सिटी सर्वेच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आता आपण बघितलं असेल काही GIS इक्विपमेंट घेऊन होतात, बरोबर, आणि जी खूप एक लॉंग प्रोसेस आहे, ती प्रोसेस काहीशा लेस ॲक्युरेसीमध्ये पण असू शकते, बट जी क्विकर ॲक्शन घ्यायला तुम्हाला हेल्प करेल अशी गोष्ट ड्रोनच्या साहाय्याने खूप इझिली होऊ शकते. फॉर एक्झाम्पल आपण युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमध्ये आहेत आता, ह्या कॅम्पसमध्ये आपण 5 मिनिटात एक ड्रोन फ्लाय केला आणि पुढच्या 10 मिनिटात ह्या बिल्डिंगचं 3D मॉडेल क्रिएट करू शकतो. अशा गोष्टी आपण खूप क्विकर ड्रोनने करू शकतो आणि ह्या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने अगेन युटिलाइज होऊ शकतात. निलेश, जेव्हा आपण ड्रोन जाऊ शकतो असं म्हणतो, जेव्हा मानवाचा हस्तक्षेपच नाही, जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरायचं आहे, त्यावेळेस याच सगळ्या गोष्टी कशा बदललेल्या असतील? आता आपण 2 उदाहरण घेऊयात. लेट्स से आग लागली आहे कुठे आणि आपल्याला ड्रोन पाठवायचा आहे. एक वेळ असू शकतो जिथे कोणी जो ड्रोन ऑपरेटर आहे तो सांगतोय मला मॅपवरती पॉइंट आउट करून की ह्या लोकेशनला मला जायचं आहे आणि ते ट्रिगर केल्यानंतर ड्रोन त्या लोकेशनला जाईल काही मिनिटात. ही एक पद्धत असू शकते. पुढे पाहता भविष्यात काय होईल, जे पण CCTV कॅमेराज आहे, सर्व्हिलन्स कॅमेराज आहेत, बरोबर, लेट्स से कॅम्पस सारखे आपली जे कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट आहे तिथे इंट्रुजन डिटेक्टर्स असतात, गनशॉट सेन्सर्स असतात, जे पण काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते ह्या कुठल्याही सेन्सरच्या मार्फत एक ट्रिगर येतो. त्या ट्रिगरमध्ये एक जिओ लोकेशन असतं. हा कॅमेरा कुठल्या जिओ लोकेशनला आहे हे आम्हाला माहीत असतं. जेव्हा त्या कॅमेरामध्ये फायर डिटेक्ट झाली आहे आणि ती क्रिटिकल लेवलच्या वरती आहे, तेव्हा ऑटोमॅटिकली कोणीही ऑपरेट न करता सुद्धा ड्रोन त्या लोकेशनला जातो. सो असं एक एंड टू एंड म्हणजे मल्टिपल पद्धतीत आपण हे ऑपरेशन्स करू शकतो. कारण गरजेचं नाहीये की प्रत्येक वेळेस तुमचा ऑपरेटर पण त्या स्क्रीनच्या समोर असणारच आहे. ह्याचाच एक पार्ट म्हणून एक तिसरी पद्धत असू शकते जिथे आपण एक सिम्पल व्हॉट्सअप मेसेज, एक SMS, एक ईमेल याच्या थ्रू पण हे ट्रिगर करू शकतो गोष्टी. याला आपण एक वर्कफ्लो ऑटोमेशनचा पार्ट म्हणू, जिथे एक पूर्ण वर्कफ्लो जो आहे आपला, जी कार्यप्रणाली आहे ती ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या कार्यप्रणाली ट्रिगर करू शकतो. वा. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून आणि आज आपण AI आणि ड्रोन टेक्नॉलॉजीबद्दल जाणून घेतो आहोत निखिल राजपूत आणि निलेश पालकर यांच्याकडून. आत्ता आपण असं ऐकलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ड्रोन खूप मोठ्या प्रमाणावरती आपली कामं सुकर करू शकतो. पण निखिल, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही दोघंही इंजिनियर आहात, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला आहे, पण याच्या व्यतिरिक्त कॉमर्स असेल, मॅनेजमेंट असेल, आर्ट्समध्ये देखील किंवा विज्ञान शाखेत देखील विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे? जेव्हा आपण एक ऑटोमेशन कुठल्या ठिकाणी इंट्रोड्यूस करतो तर पहिला प्रश्न आपल्या डोक्यात पडतो की याच्यानी मे बी जॉब्स कट होणार आहे. पण ड्रोन अशी एक इंडस्ट्री आहे की जिथे जेव्हा आपण ऑटोमेशन आणू तेव्हा त्याचा स्केल एवढा मोठा होईल आणि मग यूज केसेस त्याच्यावर बिल्ड होतील, तर ऍक्च्युली त्याच्यानी ऑपॉर्च्युनिटीज जास्त बिल्ड होतील ॲज अपोज टू ऑपॉर्च्युनिटीज कमी होणं. एकदम सिम्पल यूज केसेस जे माझ्या डोक्यात येत आहे की आता स्प्रेइंग ड्रोन्स यायला लागलेत की जे एक्सटर्नल तुमचे पेंटिंग जे आहे ते तुम्हाला ड्रोनच्या सहाय्याने करता येईल, डिलिव्हरीज तुम्हाला करता येतील. अजून युटिलिटीज तर अफाट आहे. म्हणजे एक सिम्पल सांगायचं म्हटलं तर आज जेव्हा आपण एक क्रिकेट मॅच बघतो आपल्याला एक स्पायडर कॅम्प दिसतो ज्याच्यामध्ये की जो ऑपरेट करतो. एक युटिलिटी अशी होईल की एक ड्रोन हा एक फिक्स फॉर्मॅटमध्ये नेहमी एका क्रिकेट ग्राउंड किंवा एका फुटबॉल स्टेडियमवर तो मॉनिटर करत राहील आणि ते राईट शॉट्स वेगवेगळ्या अँगल्सवरनं कॅप्चर करेल. सो इमॅजिन करा की तो एक्सपिरियन्स अजून किती बेटर होऊन जाईल आता युजरसाठी. सो अशा अफाट यूज केसेस आहेत की जिथे इंजिनिअरिंग असतील, नॉन इंजिनिअरिंगचे लोक आहेत ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. कारण ॲज अ टेक्नॉलॉजी ड्रोन वाटते आपल्याला खूप किचकट, हार्डवेअर लेवलला आहे जे इंजिनियर्स बनवतील, पण जी यूज केस आणि युटिलिटी आहे ते बाकी लोक बनवतील. ते त्या क्षेत्रामध्ये जे एक्सपिरियन्स्ड आहे त्यांना ती इन्साईट आहे ते लोक बिल्ड करतील. सो अशा यूज केसेसमध्ये बोथ इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग हे युटिलिटीज बिल्ड करू शकतात. एकदम सिम्पल उदाहरण द्यायचं अजून तर आपल्याकडे एवढे हायवेज आहेत, हायवेजवर आपण नेहमी ऐकतो की पॉटहोलचे कंडिशन्स आहेत किंवा ऍक्सिडेंट झाला तर फर्स्ट रिस्पॉन्स कोण करेल. सो अशा पण युटिलिटीज आपल्याला बिल्ड करता येतील. गावागावांमध्ये आपल्याला क्विक डिलिव्हरीज करायची आहे मेडिसिनची, इसेन्शियलची, या सगळ्यांसाठी पण युटिलिटीज बिल्ड होतील आणि ते नेहमी एक इंजिनियरच बिल्ड करेल असं गरजेचं नाही. कारण म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर सुरू झालेला आहे. आपण औषधं किंवा जीवनावश्यक काही गोष्टी आहेत त्या पाठवण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू केलेला आहे. पण याच्यामध्ये जेव्हा
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग येईल तेव्हा मला वाटतं की हे अधिक सुकरपणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अचूकपणे होण्यासाठी खूप मदत होणार आहे. म्हणजे आपण म्हणतो की सगळ्याच क्षेत्रामध्ये ड्रोन आणि एआयचा वापर वाढता राहणार आहे. तर निलेश, तुम्ही काय सांगाल की जर या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना, तरुणांना यायचं आहे तर त्यांच्याकडे नेमका स्किल सेट काय असावा, कसा दृष्टिकोन असला पाहिजे जेणेकरून या क्षेत्रामध्ये अधिकचा अभ्यास करता येईल, त्यांनी आपल्या रोजच्या शिक्षणापेक्षा वेगळी काही प्रमाणपत्र किंवा वेगळा काही प्रशिक्षण घेण्याची गरज आहे का? आपण 2 भागांमध्ये हा प्रश्न बघूया. पहिला भाग जिथे हार्डवेअर रिलेटेड किंवा रोबोटिक्स रिलेटेड गोष्टी आहेत, जसं ड्रोन म्हटलं आपण, राईट. आणि सेकंड आहे जो त्याच्यावरती बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग आहे, आणि तो साधारणतः रोबोटिक्स इंजिनियर पासून ते बाकी सगळ्या स्ट्रीम्स पर्यंत पण, म्हणजे कम्प्युटर इंजिनियर्स असतील किंवा जसं आपण म्हटलो की कॉमर्स वगैरे या क्षेत्रातले जे पण विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा, जिथे हार्डवेअर आणि रोबोटिक्सवाला पार्ट आहे. तर आम्ही बऱ्याच वेळा बघतो की जे पण इंटरव्ह्यूज आम्ही घेत असतो त्यामध्ये एआयचा वापर हा खूप होतो काही प्रोजेक्ट्स बिल्ड करताना पण ते प्रोजेक्ट्स बिल्ड करताना खूप सरफेस लेवल न ठेवता की मी एक ॲप्लिकेशन बनवलं, काहीतरी प्रोटोटायपिंग हार्डवेअर असतं, जसं काही नावं घेईन मी हार्डवेअरची जे स्टुडंट कम्युनिटीमध्ये खूप पॉप्युलर आहे, जसं रास्पबेरी पाय, हे काही कम्प्यूट बोर्ड्स आहे ज्याच्यावरती हे जनरली प्रोजेक्ट्स बिल्ड होतात असतात रोबोटिक्स प्लॅटफॉर्ममध्ये. तर त्यामध्ये खूप सरफेस लेवल न ठेवता जर आपण त्याच्यामध्ये डिग डाऊन करून अजून डेप्थमध्ये जाऊन जर प्रोजेक्ट बिल्ड केले तर ते खूप फायदेशीर ठरेल, आणि त्याच्यामध्ये आपण एआय वेगळ्या पद्धतीत यूज करू शकतो. आणि त्यासाठी फाउंडेशन लेवलला, कारण आजकाल होतं काय, फॉर एक्झाम्पल मी एखादी प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकलो तर त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये ॲप्लिकेशन बनवणं खूप सोपं आहे एआयमुळे, पण जे मी ॲप्लिकेशन लिहिलं आहे त्याचा जो ॲक्च्युअल कोडबेस आहे तो कोडबेस मला कितपत समजलाय ह्यासाठी पण तुम्ही एआय यूज केलं पाहिजे. एक पर्टिक्युलर गोष्ट एआय ह्याच पद्धतीमध्ये का करतं, तर त्याच्यावर एआयलाच प्रश्न करणं गरजेचं आहे तुमचा नॉलेज बेस वाढवण्यासाठी. आणि जेव्हा कोणी एखाद्या नवीन संधीसाठी तुम्हाला इव्हॅल्युएट करत असतं इंटरव्ह्यूच्या फॉर्मॅटमध्ये, तेव्हा ॲज अ इंटरव्ह्युअर म्हणून आम्ही ह्याच गोष्टी बघत असतो की जे प्रोजेक्ट्स तुम्ही केलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला कितपत खोलात माहिती आहे की तुम्ही राईट पद्धतीने हे प्रोजेक्ट्स केलेले आहेत का. आता हे झालं रोबोटिक्स किंवा हार्डवेअर किंवा कम्प्युटर इंजिनियर्स जे कोर टेक्निकल फील्डमध्ये येतात. ह्याच सेम गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करताना बाकी फील्डसाठी पण इम्पॉर्टंट आहे. एखादी पर्टिक्युलर गोष्ट असेल किंवा एखादं पर्टिक्युलर सोल्युशन असेल, तो सोल्युशन आपण एआयला विचारतो आणि आपण तिथपर्यंत खूप लवकर पोहोचतो. 10 वर्षाआधी आपण गुगल वापरत होतो तर आपण एका सोल्युशनसाठी 20 ब्लॉग्स वाचत होतो, रिसर्च पेपर वाचत होतो, आणि त्यानंतर आपण आपलं सोल्युशन आणि मत तयार करत होतो. आता होतं काय की एआयमुळे हे सोल्युशन आपण पहिल्या 20 ते 25 मिनिटातच तिथपर्यंत पोहोचतो, पण ते सोल्युशन राईट का आहे आणि त्याबद्दल जे बाकीचे ऑप्शन्स आहेत ॲज अ पार्ट ऑफ सोल्युशन ते रॉंग का आहेत याच्याबद्दल पण एआयला क्वेश्चन करणं गरजेचं आहे. कारण तेव्हाच संपूर्ण नॉलेज जे आहे त्या पर्टिक्युलर विषयावर तुम्हाला आत्मसात होईल आणि त्यातनं तुम्हाला कुठल्या गोष्टी ह्या राईट सोल्युशन नाही आहेत ह्या सुद्धा कळतील. कारण त्या राईट सोल्युशन नसणाऱ्या गोष्टी कुठल्या तरी दुसऱ्या यूज केसमध्ये राईट सोल्युशन असणार आहेत, त्या पर्टिक्युलर यूज केसमध्ये नसतील. तर ह्या सगळ्या गोष्टी एआय यूज करताना, रिसर्च करताना गरजेच्या आहेत. आणि जर तुम्हाला ते खोलामध्ये जाऊन एक प्रश्न विचारण्याची सवय पडली तर नक्कीच कुठल्याही क्षेत्रात जिथे तुम्ही जाल एक डेप्थमध्ये नॉलेज अंडरस्टँडिंग आणि फाउंडेशनल अंडरस्टँडिंग बिल्ड होतं, जे की आजकाल एआयमुळे थोडं कमी होताना दिसतंय. कारण आपण सोल्युशन खूप बोलतोय बट आपण फाउंडेशन्स बद्दल कमी बोलायला लागलोय. तर म्हणजे या ज्या गोष्टी आहेत याच्याविषयीच नवीन विद्यार्थ्यांनी विचार करण्याची गरज आहे. कारण जितका दृष्टिकोन आपला एआयकडे पाहण्याचा बदलेल तितकंच मला वाटतं की त्याचा वापर अधिक सजगतेनं आणि अधिक चांगल्या प्रकारे आपण करू शकू. म्हणजे संपूर्णपणे त्याच्यावर डिपेंडंट राहत असताना देखील आपल्या मनातले जे प्रश्न आहेत ते विचारणं खूप गरजेचं आहे. मला एक या टप्प्यावरती प्रश्न पडला आहे की तुम्ही इतकं चांगलं काम करतात, भारतातले पायनियर आहात, भारतामध्ये अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी तुम्ही सुरू केली. पुढल्या 10 ते 12 वर्षांमध्ये तुम्ही एकूणच भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ड्रोन या टेक्नॉलॉजीला कसे पाहू शकता? निखिल, तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की जेव्हा आपण आज त्या यूज केसवर बोलत होतो आपल्या डोक्यात पहिल्यांदा हा विचार आला की मी ड्रोनला लग्न समारंभात किंवा मोठ्या इव्हेंट्समध्ये पाहिले किंवा आता ड्रोन शोज होतात मार्केटिंगसाठी, मी तिथे पाहिलेलं आहे. सो मला असं वाटतं की पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये आपण ड्रोनची आपल्याला इतकी सवय होईल की ते यूज केसेस आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतील की अच्छा ड्रोन तर मी रोज सकाळी माझ्या इथे चक्कर मारताना
बघतो, मी डिलिव्हरी करताना हो बघतो. हो त्याच्यानंतर मला जर काही प्रॉब्लेम आला, की जसं मला सांगायचं की माझ्या घरासमोर कचरा आहे किंवा गड्डे खूप आहे, त्याच्यासाठी मी फोन केल्या केल्या लगेच ड्रोन आला आणि त्यांनी मॉनिटर करून मला एक रिपोर्ट देऊन टाकला. सो ही युटिलिटी किंवा ही यूज केस बघायला आपल्याला 1 किंवा 2 यूज केसवर नाही बघायला लागणार. आपल्या समोर इतक्या यूज केसेस असतील आणि ड्रोन आपल्या जीवनाचा एक खूप इम्पॉर्टंट पार्टही बनेल, कारण तो आपलं लाईफ सिम्पलर बनवणार आहे. त्याच्या ते युटिलिटीज यूज केस आपल्या डोळ्यासमोर कंटिन्यू दिसतील आणि मग हे नाही म्हणायला लागणार की अच्छा मी ड्रोन्स बघतो पण खरंच ते कुठे यूज होत आहे, की जेव्हा आज आपण ते मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये ते यूज होत आहेत आपल्याला माहिती नाहीये, किंवा डिफेन्समध्ये यूज होत आहेत मे बी आपण आता न्यूजमध्ये बघतोय, पण ते आपल्या समोर असतील आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये ते इम्पॅक्ट फॉर शुअर करत असतील. डिलिव्हरीज, स्मार्ट सिटी सर्व्हेलन्सेस, फर्स्ट रिस्पॉन्स ड्रोन म्हणून, किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटला, कुठल्याही लोकल बॉडीला डे टू डे मॉनिटरिंग करण्यासाठी ह्या सिस्टम्स आपल्याला डेली दिसत असतीलच फॉर शुअर. तुम्ही काय सांगाल निलेश? जसं निखिलने सांगितलं ना, आता आपण एक पुढच्या आय थिंक 5 ते 10 वर्षामध्ये आपल्याला एक ट्रान्झिशन दिसेल. आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे हे एका डिजिटल टर्म्समध्ये बोलतो कायम. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला फिजिकल टर्ममध्ये येताना दिसेल आणि त्याचाच एक इम्पॉर्टंट पार्ट ड्रोन्स असणार आहे. जसं फॅक्टरी सेटअपमध्ये आपण बघतो की ह्युमन वर्कर्स टू रोबॉटिक वर्कर्स जसं एक ट्रान्झिशन होत आहे, तसं सिमिलर ड्रोन ही एक रोबॉटिक वर्कर आहे आणि तो ह्या सगळ्या फिजिकल आर्टिफिशियल इंटेलिजन्स गोष्टींसाठी यूज केला जाईल. कारण डिजिटल आर्टिफिशियल इंटेलिजन्स अस्तित्वात आहे, सध्या आपण यूज करतोय, पण त्याच्यासाठी लागणारं जे इनपुट आहे, फॉर एक्झाम्पल जसं सिटीमध्ये कुठे कुठे इन्क्रोचमेंट आहे, राईट, याच्यासाठी लागणारं जे फिजिकल इनपुट आहे, जी ती एक इमेज आहे, त्याच्यासाठी आपण एक वर्कर यूज करतो आता, ती इमेज आता फिजिकल लेअरमध्ये ड्रोन कडूनच येणार. आणि हेच ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला पुढचे, मी तर म्हणेन की 10 वर्ष हा खूप मोठा पिरियड झाला, पुढच्या 4 ते 5 वर्षातच आपल्याला हे ट्रान्झिशन दिसेल आणि हेच ट्रान्झिशन एका मोठ्या स्केलवरती पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये आपण बघू शकतो, जिथे प्रत्येक फिजिकल गोष्ट ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी होईल. जे आपण म्हणतो ना त्याचं एक रिस्ट्रिक्शन आहे सध्या डिजिटल लेअरपर्यंत, ते जाऊन एका फिजिकल लेअरपर्यंतचं ट्रान्झिशन आपल्याला दिसेल. वा, खरं तर तुम्ही भविष्यातलं एक चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं करतात. आणि AI ड्रोन टेक्नॉलॉजी आता हे भविष्यातली संकल्पना नाही राहिलेली. निखिल राजपूत आणि निलेश पालकर यांनी जी संस्था सुरू केली नेक्स्टक्यूब, याच्या माध्यमातून ती आता प्रत्यक्षात उतरते. हे आपलं वास्तव जग झालेलं आहे आणि मला वाटतं लवकरच याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. तर तुम्ही दोघे पण मिळून या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन तरुणांसाठी थोडक्यात काय संदेश द्याल? निलेश जसं म्हटलं की जे आपण प्रोजेक्ट्स करतोय, मला असं वाटतं की इंजिनिअरिंगमधलं जे आपले 4 वर्ष आहेत किंवा त्याच्याही आधी जर आपण सुरुवात केली तर एक सरफेस लेवलला न राहत खाली डेप्थ लेअरला येऊन एकच प्रोडक्ट जरी आपल्याला कळला किंवा एकच युटिलिटी कळली पण ती खूप डेप्थमध्ये कळली, तिथनं व्हॅल्यू अनलॉक व्हायला सुरुवात होईल. इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट्स ॲज अ प्रोडक्ट किंवा ॲज अ स्टार्टअप म्हणून जर आपण बघायला सुरुवात केली की मला कोणाचा खरंच एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, मला एक लास्ट इयरचा प्रोजेक्ट म्हणून नाही करायचा आहे, आणि माझा एका जीवाभावाचा एक कोणीतरी आहे त्याला हा प्रॉब्लेम येतोय आणि मी त्याचा स्ट्रगल बघतोय की हा कसे याला चॅलेंजेस येतात आणि मला माझ्या प्रोडक्टनी सॉल्व्ह करायचं आहे, ड्रोन असेल किंवा नॉन ड्रोन पण असेल. मला असं वाटतं की जर आपण त्या लेवलवर जाऊन जे चॅलेंजेस येतील त्यांना आपल्याच कॉलेज किंवा आपल्या विसिनिटीमध्ये असलेले एक्सपर्ट्स, इंडस्ट्री एक्सपर्ट्स यांची हेल्प घेऊन, आणि एआयमुळे तर मला असं वाटतं की तो एक्सपर्ट आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्या फोनमध्ये येऊन गेलेला आहे आता. सो आपण जर डेप्थवर बऱ्याचशा गोष्टी बिल्ड करायला सुरुवात केली, जर आपण बघितलं चीनमध्ये जे रेव्होल्युशन होत आहे मॅन्युफॅक्चरिंग, AI, ऑटोमेशन, हे त्याच्यामुळेच आहे की खूप डेप्थमध्ये जाऊन गोष्टी बिल्ड होत आहेत आणि मग त्या पूर्ण जगामध्ये युटिलाइज होत आहेत. भारतामध्ये जेव्हा आपल्याकडे खूप खूप तरुण पॉप्युलेशन आता येतं आणि जे इंजिनियर्स आहेत अँड दे आर व्हेरी स्किल्ड, तर त्या सगळ्यांसाठी ती युटिलिटी आहे की त्यांनी त्यांचे 4 वर्ष इंजिनिअरिंगचे एक प्रोडक्ट ग्राउंड अप बिल्ड करायला जर त्यांनी सुरुवात केली तर मला असं वाटतं रेव्होल्युशन येईल ड्रोनमध्ये आणि सगळ्या AI, IoT, मशीन लर्निंग सगळ्या प्रोडक्ट्समध्ये. एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जगातली सगळ्यात मोठी ड्रोन कंपनी DJI ही एक चीनी कंपनी आहे आणि त्यांचा जो फाउंडर आहे त्यांचा हा कॉलेज प्रोजेक्ट होता, जी आज जगातली सगळ्यात व्हॅल्युएबल ड्रोन कंपनी, मला असं वाटतं जगातलं सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे, ती त्यांनी कॉलेज प्रोजेक्टपासनं बिल्ड केली आहे. 2007 पासनं ती जर्नी. मला असं वाटतं भारतातल्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेस, युनिव्हर्सिटीजमधनं असे खूप युनिक आणि कोर टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्स हे त्या 4 वर्षात एका ग्रुपमध्ये जर बनले तर मला असं वाटतं पुढचं जे रेव्होल्युशन आहे, टेक्नॉलॉजी रेव्होल्युशन, AI रेव्होल्युशन, हे आपल्याच युनिव्हर्सिटीतनं येतील आणि त्याला फक्त एक मेहनत, एक
जिद्द आणि एक चिकाटी, आणि जिथे आपण अडकतो किंवा जिथे मला असं वाटतं की थोडीशी निराशा येते, तेव्हा राईट लोकांकडनं मार्गदर्शन घेऊन पुढे सरकणं, पण गिव्हअप नाही करणं. आय थिंक तिथे ज्या लोकांना इंटरेस्ट आहे टेक्नॉलॉजी त्यांच्यासाठी आय थिंक तीच डेप्थ आहे. ॲज स्टार्टअप आम्ही पण ह्याच गोष्टी करतो. सो आम्ही बऱ्याच वेळा असं मजाक करतो की नेक्स्टक्यूब काय आहे, तर तो एक स्टार्टअप, एक कॉलेज प्रोजेक्टच आहे आणि आम्ही त्याच्यासारखाच रन करतो की आम्ही चुका करतो, आम्ही त्याच्यातनं शिकतो, आम्ही राईट लोकांकडनं मार्गदर्शन करतो, पण आम्ही सोडत नाही जोपर्यंत आम्हाला वाटतं की आता याची लिमिट रीच नाही झाली. ही मला असं वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यांनी करावी आणि मग हे रेव्होल्युशन पुढच्या 2 ते 3 वर्षात आपल्याला बघायला भेटेल. मला वाटतं नक्कीच तुमच्यामध्ये जो असणारा दृष्टिकोन आहे, तुम्ही अजूनही या गोष्टीकडे नाविन्यानं पाहत आहात आणि त्याला तितकंच एन्जॉय करत आहात. हीच गोष्ट मला वाटतं की तुम्हाला आणि नेक्स्टक्यूबला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मित्र हो, याच दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी AI ड्रोन टेक्नॉलॉजीकडे पाहिलं तर आपल्यासाठी हे जग अतिशय सुकर असणार आहे आणि अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी नवनवीन संधी उपलब्ध करून देणारा असणार आहे. आज आपल्या विद्यमानच्या स्टुडिओमध्ये नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेक्स्टक्यूबचे CEO आणि CTO अनुक्रमे निखिल राजपूत आणि निलेश पालकर इथं आले आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना माहिती दिली AI ड्रोन एजंटबद्दल. याबद्दल तुमच्या दोघांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि विद्यमानीच्या टीमकडून, गरजे मराठी ग्लोबलच्या टीमकडून आणि विद्यमानीच्या सर्व श्रोत्यांकडून तुमच्या दोघांना येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या वेंचर्ससाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. पण AI ड्रोन एजंट या क्षेत्रामधील युवकांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध व्यवसायाच्या आणि नोकरीच्या संधी याविषयी जाणून घेतलं निखिल राजपूत आणि निलेश पालकर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. मित्रहो, हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता आणि दर सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता ऐकू शकता. ऐकत रहा विद्यमानी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.